नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं आपल्या एसएम क्लासेस या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता व 6व्या हप्त्यासंदर्भात सविस्तर अशी माहिती आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. एकंदरीत दोन्ही हप्ते या कार्यक्रमामधून वितरित केल्या जाणार या दिवशी सविस्तर माहिती जाणून घेऊ. तत्पूर्वी एक विनंती आहे, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईबचं बटन दाबा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा, घंटीचं बटन जे आहे ते ऑल प्रेस करा, जेणेकरून अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल. तर एकंदरीत मित्रांनो, खरंच ते दोन्ही हप्ते जे आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी दोन्ही हप्ते एकंदरीत एकाच दिवशी खात्यावरती येणार का, सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत. एकंदरीत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसरं म्हणजे आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा. एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता, या 19व्या हप्त्याची नवीन योजना सुद्धा 2025 मध्ये सुरूच आहे. त्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे म्हणजे आधार कार्ड, 7/12 आणि आरसी डिझेल. तुमच्या नावे जर जमीन असेल तर तुम्ही फक्त सरकारी नोकरीला नसाय पाहिजे, म्हणजे सर्व्हिसला किंवा सरकारी नोकरीला फक्त नसाय पाहिजे. तुम्हाला नोंदणी करता येते. पीएम किसान योजनेच्या माध्यमातून नोंदणी सुरूच आहे. 2025 मध्ये सुद्धा नोंदणी सुरूच राहणार आहे. एकंदरीत तुम्हाला मी डॉक्युमेंट सांगितले आहे, ते डॉक्युमेंट तुम्ही घेऊन सीएससी सेंटरवर जा आणि नवीन नोंदणी करू शकता, एकदाही नोंदणी केली नसेल तर 2025 मध्ये. तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा व 6वा हप्ता किती मिळणार का, तर मित्रांनो एक मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे आणि शक्यता आहे की दोन्ही हप्ते एकंदरीत येऊ शकतात. तर एकंदरीत मित्रांनो, याच जानेवारी महिन्यातच मिळू शकतात. एखाद्या कार्यक्रमातून वितरित केला जाऊ शकतो. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही हप्ते जे आहेत ते मिळू शकतात. राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या या दोन्ही योजनेचे हप्ते तुमच्या खात्यावरती येऊ शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे. तर मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करा आणि घंटीचं जे बटन आहे त्याला ऑल प्रेस करायला विसरू नका.